नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण झटपट बनणारा पोळी भाजीला पर्याय असलेला पदार्थ म्हणजे डाळ ढोकळी किंवा वरणफळं किंवा डाळफळं करणार आहोत। प्रथम आपण कणिक मळून घेऊ। 3 वाटी गव्हाच्या पिठात पाव चमचा मीठ घालून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून नेहमीप्रमाणे कणिक मळून घ्यायची। आता ही कणिक मळून झाली आहे। आता ही मळलेली कणिक अर्धा तास झाकून ठेवायची। तोपर्यंत आपण पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे। आता मिक्सर जारमध्ये 6-7 लसूण पाकळ्या, पाव वाटी नारळाचे तुकडे घालायचे, तसेच 12 ते 15 कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर घालायची, 1 चमचा जिरे घालायचे आणि हे मिश्रण चांगले बारीक करून घ्यायचे। फ्रेंड्स, कधी काय होतं, बाहेरून फिरून आल्यावर किंवा पोळी भाजी भात आमटी करण्याचा कंटाळा येतो। अशा वेळी हे वरणफळं किंवा डाळफळं अगदी झटपट आणि पोटभरीची होते। आणि जर फ्रीजमध्ये मळलेली कणिक आणि शिजवलेले वरण शिल्लक असेल तर वरणफळं अगदी 15 मिनिटात होतात। 1 वाटी तूर आणि मुगाची मिक्स डाळ कुकरला लावून शिजवून घ्यायची। आता ही शिजलेली डाळ कुकरमध्ये काढून छान हाटून घ्यायची। कढईत 1 पळी तेल गरम करून त्यात मोहरी घालून ती तडतडल्यावर त्यात हिंग आणि हळद घालायची। आता या फोडणीत वाटलेला मसाला घालायचा। फ्रेंड्स, या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। आता हा मसाला 1 मिनिटभर परतून घ्यायचा। आता या परतलेल्या मसाल्यात 1 चमचा तिखट घालायचा, 1 चमचा धने जिरे पावडर घालायची, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आणि यात शिजवलेली डाळ घालायची। आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। आता या आमटीला चांगली खळखळून उकळी आणायची। आता अर्ध्या तासानंतर कणिक पुन्हा एकदा छान मळून घ्यायची। त्या कणकेचा एक मोठा उंडा घेऊन त्याची मोठी पोळी लाटून घ्यायची। आता या पोळीला काप देऊन हव्या आकारात लाटलेल्या पोळीची फळं बनवून घ्यायची। फ्रेंड्स, तुम्ही कणिक मळताना त्या कणकेत हिंग, हळद, तुम्हाला हवे असलेले मसाले घालून कणिक मळून त्याची फळं किंवा ढोकळी बनवू शकता। फ्रेंड्स, या रेसिपी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। अशा प्रकारे सर्व फळं तयार करून घ्यायची। आता ही तयार फळे उकळत्या आमटीत घालून छान शिजवून घ्यायची। ही फळं शिजल्यावर आपोआप वर येतात। खमंग व झटपट डाळफळं तयार आहेत। फ्रेंड्स, माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा। गरमागरम डाळफळावर साजूक तूप आणि कोथिंबीर घालून सर्व करायचे। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।